उर्फ प्रकाश बिडवलकर हत्येप्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। 2 वर्षांपूर्वी बिडवलकरचं अपहरण करून हत्या झाली होती। सिद्धेश सुरसाठा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे। त्यांनी बिडवलकरची हत्या करून त्याचा मृतदेह जाळल्याचंही कबूल केलंय। दरम्यान बिडवलकरचा मृतदेह कुठे होता हे वैभव नाईक यांनी सांगितलं होतं। पोलिसांनी त्यांची चौकशी करावी असं शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी म्हटले। आरोपी सिद्धेश सुरसाठा 2 वर्षांपूर्वी वैभव नाईक यांचाच कार्यकर्ता होता असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे। तर बीडच्या घटनेपेक्षा सिंधुदुर्गातील घटना भयंकर आहे। आतापर्यंत 27 खून झालेले आहेत। यामध्ये 9 शिवसैनिक असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे। त्यांचा आका कोण आहे? वैभव नाईक यांनी केलेल्या आरोपांवर गृहमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी राऊतांनी केली आहे। धनंजय मुंडे यांच्याकडूनच कराडच्या एन्काउंटरची ऑफर देण्यात आली असा दावा निलंबित पोलीस अधीक्षक रणजित कासले यांनी केलेला आहे। तर पोलिसांनी मला पकडून दाखवावं असं खुलं चॅलेंज देखील कासलेंनी पोलिसांना दिलं। बीडमध्ये रणजित कासलेवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय। रणजित कासलेंच्या आरोपांवरती करुणा मुंडे यांनी आता खुलासा केलाय। कराडचा एन्काउंटर करण्यासाठी धनंजय मुंडे 50 कोटींची ऑफर देऊ शकतात। गेल्या 40 वर्षांपासून तो मुंडे घराण्यासोबत काम करतोय। धनंजय मुंडेंची पूर्ण कुंडली कराडकडे, ते सगळे बाहेर येऊ नये यासाठी धनंजय मुंडे ऑफर देऊ शकतात असं करुणा मुंडे म्हणाल्या। रणजित कासले यांना पकडण्यापेक्षा कृष्णा आंधळेला अटक करा असं सामाजिक कार्यकर्ते तृप्ती देसाई यांनी म्हटलं। कासले यांचं तोंड बंद करण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या केसमध्ये त्यांना अडकवू शकतात आणि कासले यांनी अजूनही जे काही सत्य आहे ते सगळ्यांसमोर आणावं असं देखील देसाई म्हणाले। कुत्र्याला काय दुर्बुद्धी सुचली माहीत नाही, कुणाला चावावं हे कुत्र्याला कळलं नाही असा खोचक तोला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला असल्याचं बघायला मिळालेलं आहे। तर माझ्या शहरामध्ये देखील कुत्रे वाढलेत अशी प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। संभाजी भिडे यांची प्रकृती उत्तम आहे, कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थाननं केलंय। कुत्र्यांनी घेतलेला चावा हा किरकोळ स्वरूपाचा आहे, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही असं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सदस्य हनुमंत पवार यांनी सांगितलंय। किती काही झालं तरी मी आणि एकनाथ शिंदे 2 मिनिट भाषण करणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय। चैत्यभूमीवरील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं नियोजित भाषण रद्द केल्यानं अजित पवार आणि एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती। शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांवर जहरी टीका केली आहे। साडी सोळीतील फोटो म्हस्केंनी ट्विट करत याचा क्रमांक कायमच कोणता सांगा बरं असा राऊतांवर निशाणा साधलाय। महायुती सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली आहे। विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी कमी किमतीमध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू आहे असा दावा देखील पटोलेंनी केलाय। हे उद्योगपतींचं सरकार आहे असा घणाघात देखील त्यांनी या दरम्यान केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता मुंबईमधील रस्त्यांची पाहणी केली। आतापर्यंत 1333 किलोमीटर रस्त्याचं काँक्रिटीकरण पूर्ण झालंय, तर उर्वरित रस्त्याचं काँक्रिटीकरण 2 टप्प्यांमध्ये सुरू आहे। पाहणी दरम्यान मुंबई महापालिकेचे प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर सुद्धा उपस्थित राहिले आहेत। काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात गेलेल्या हेमलता पाटील यांनी पुन्हा पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे। पक्षात राहून पक्षाला न्याय देऊ शकत नाही असा व्हिडिओ पाटलांनी फेसबुकवरती शेअर केलाय। सध्या कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश न करता सामाजिक संघटनेच्या माध्यमातून काम करणार अशी माहिती त्यांनी दिली आहे। नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून काल बाईक रॅली काढण्यात आली होती। नाशिकमध्ये आज होणाऱ्या निर्धार शिबिराच्या पार्श्वभूमीवर काल भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं। स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या रॅलीमध्ये उपस्थित राहिले आहेत।